हॅलो, आज मी नवीन भाजी घेऊन आली आहे, पण या भाजीचं नाव मला पण माहिती नाही. तर तुम्ही नक्की मला सजेस्ट करा की आपण या भाजीला काय नाव देऊया. तर त्यासाठी आई म्हणाली की अगं तुझ्या नासलं की गं दूध, आता काय करायचं, गोड तर काय नको होतं बाबा मला, म्हणून मी ठरवलं की ह्याचीच भाजीच करूया. पण कसं होतं, जेव्हा दूध नासतं ना तेव्हा त्याची भाजी इतकी म्हणजे ते जे पनीरचे असे घट्टपणा येत नाही त्या पनीरामध्ये, ते असं फुसफुशीत होतं. त्यामुळं मग आपण त्याचंसुद्धा करू शकतो. मी ते पहिला फक्त धुवून घेतलं मिठाच्या पाण्यात, पनीर होतं ते गाळून घेतलं आणि थोडंसं सुकवलं आणि नंतर मग आपला रेग्युलर मसाला. माझ्या मसाल्यांमध्ये जास्त मेन म्हणजे 4 खडे मसाले आहेत: दालचिनी, काळी मिरी, वेलची आणि धनं. हे 4 मेन मी घालते. आणि ओल्या मसाल्यांमध्ये मी आलं, परत मिरची, टोमॅटो आणि कांदा इतकं. आणि हे सगळं मी मिक्स करून चांगलं शिजवून घेतलं आहे आणि याची पेस्ट करणार. आणि मी आता तडका देताना थोडंसं तेलामध्ये आलं किसलं आहे आणि कढीपत्ता. कढीपत्ता झाला की आपण ढबू मिरची घेऊन ते पण भाजायचं. त्याला चांगला शिजला, त्याला थोडंसं तेल सुटलं की आपण जे फोडून घेतलेलं पनीर आहे ते त्यामध्ये टाकायचं. असं काइंड ऑफ आपण म्हणू शकतो पनीर भुर्जी. काही नवीन नवीन नावं पण आहेत त्यासाठी. तुम्ही सजेस्ट करा नक्की आणि मलाही सांगा की या भाजीचं नाव काय. पण मला ही भाजी फार आवडली. मला अक्षरशः सांगते की जे आपण पनीर टिक्का मसाला खातो त्याहून छान हे लागतं आहे. आणि थोडी मी दही पण वरून टाकलेली मसाला शिजतानाच, त्यामुळे मस्त टेस्ट झालेली. तुम्हीही खा आणि सर्वांना डिनरसाठी सर्व करा. धन्यवाद. थँक्यू.